नमस्कार रसिक श्रोते मंडळींना, सुहाना सफर सलील दा के संग या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, सलील दा केवळ एक संगीतकारच नाही तर उत्कृष्ट गीतकार आणि एक कुशल प्रतिभाशाली संयोजक, कवी, लेखक आणि पटकथाकारही होते. त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून कनू रॉय हे त्यांचे आवडते होते. सलील दा बुद्धिजीवी, सुसंस्कृत माणूस म्हणून जगले. त्यांना मास्टर मल्टी इन्स्ट्रुमेंटलिस्ट म्हणजे खूप साऱ्या वाद्यांना जाणणारे मास्टर असे म्हणत. सलील दा स्वतःना बासरी, एसराज, व्हायलिन, पियानो ही वाद्य वाजवण्यामध्ये ते निष्णात होते. सलील दांच्या गाण्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर असं म्हणता येईल की जसं सौंदर्याला काळा तीट लावल्यामुळे सौंदर्य खराब होत नाही, उलट सौंदर्य निखरते, तसेच प्रचलित रागावर आधारित गाणे बसवून त्या रागाच्या सुरावटीतील एक राग कमी करून किंवा एखादा मनानेच वाढवून सलील दा गाण्यातील गोडवा, गाण्याचे माधुर्य अजून वाढवायचे. हे करणे तसे सोपे नव्हते, बिलकुलच नव्हते. संगीतकार नौशाद, रोशन, वसंत देसाई यासारख्या दिग्गज संगीतकारांनी जसे गाण्याच्या सुराच्या शुद्धतेला जपले, तसे जयदेव, सलील चौधरी, पंचम म्हणजेच आर डी बर्मन या संगीतकारांनी शुद्ध रागास वर्ज्य स्वर लावून गाण्याची मिठास आणखीनच वाढवली. एकीकडे देशी लोकसंगीतावर हुकूमत तर दुसरीकडे पाश्चात्य हार्मनी, सिम्फनी, कार्ड प्रोग्रेशन यावर प्रक्रिया, अशी विलक्षणता सलील दा यांच्यामध्ये होती. चला रसिक श्रोते हो, सुहाना सफर सलील दा के संगमधील आता आपण तिसऱ्या भागात आपण आनंद घेऊया. सलील दांच्या मुकेशजीच्या पसंतीनंतरचे दुसरे पुरुष गायक तलत महमूद यांच्यासोबत लताजीचं एक युगलगीत. 1957मध्ये सलील दांनी 5 हिंदी सिनेमाला संगीत दिले. अभि भट्टाचार्य, माला सिन्हा यांचा अपराधी कौन, परत माला सिन्हा आणि खुद्द तलत महमूद यांचं एक गाव की कहाणी, याशिवाय लाल बत्ती, जमाना आणि ऋषिकेश मुखर्जींचं निर्देशक म्हणून पहिला सिनेमा जो बहुचर्चित राहिला, दिलीप कुमार, किशोर कुमार, सुचित्रा सेन, निरूपा रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेला मुसाफिर. यात विनोदी अभिनेते केशव मुखर्जी यांनी पण सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदाच पदार्पण केले. लताजीबरोबरचे लागी नाही छुटे रामा हे दिलीप साहेबांनी गाणं पहिल्यांदाच गायलं. मुन्ना बडा प्यारा, अम्मी का दुलारा हे किशोर कुमारचंही गाणं या चित्रपटामध्ये लोकप्रिय झालं. गीतकार शैलेंद्र यांनी पण या मुसाफिरमध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. अशा रीतीने मुसाफिर हा सिनेमा बऱ्याच गोष्टींमुळे बहुचर्चित राहिला. मित्रो, आपण पाहूया एक गाव की कहाणी या सिनेमातील एक युगलगीत. या सिनेमाची सगळीच गाणी सुमधुर होती. झूमे रे धरती अंबर झूमे आणि रात ने क्या क्या ख्वाब दिखाए हे तलत महमूदची गाणी आजही ऐकली जातात. लता आणि तलतचे युगलगीत जे माला सिन्हा आणि तलत महमूद यांच्यावर चित्रित आहे. गीतकार शैलेंद्र. हे जे गाणं आहे युगलगीत, यामध्ये लताजींनी हाय कोई इतकं सुंदर म्हटलं आहे की वारंवार ते ऐकावंसं वाटतं. मित्रो, आपण ऐकूया हे गाणं आणि भेटूया सुहाना सफरच्या 4थ्या भागामध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. घबराए मुरादिया रे, हाय कोई देख लेगा. ओ कोई क्या देख लेगा. प्रीत की ये गोरी दुनिया की नहीं चोरी रे, कोई क्या देख लेगा. मैं तो ये प्रेम गली पहल पहल आज चली, मैं तो ये प्रेम गली पहल पहल आज चली. मेरे संग पिया घबराए मुरादिया रे, हाय कोई देख लेगा. परदेसी का दिल
करे तेरे बहना। जब से उलझी ये नजर उलझी मेरे दिल की डगर, जब से उलझी ये नजर उलझी मेरे दिल की डगर, मेरे संग किया घबराए मुरादिया रे, हाय कोई देख लेगा। प्रीत की ये डोरी दुनिया की नहीं चोरी रे, कोई क्या देख लेगा। दिल ये कहता है कि आ रंग भरे सपनों की दुनिया सजा ले। लाज लगे और पिया तू मोही आँखों में अपनी छुपा ले। प्यार करते हैं जमाने का हमें डर कैसा, प्यार करते हैं जमाने का हमें डर कैसा। मेरे संग किया घबराए मुरादिया रे, हाय कोई देख लेगा। प्रीत की ये डोरी दुनिया की नहीं चोरी रे, कोई क्या देख लेगा। प्रीत की ये डोरी दुनिया की नहीं चोरी रे, कोई क्या देख लेगा।